नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर बघूयात आताच्या घडीची महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून कोर्टाच्या आदेशानंतर बुलडोझर कारवाई सुरू झाली आहे. कारवाई सुरू असताना स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले. तेथील रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली. या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मी सध्या आहे बँड्रा पूर्व गरीब नगर इथे. बँड्रा स्टेशनच्या लागतच आपण पाहू शकतो की ते मोठ्या प्रमाणात जे गरीब नगर आहेत ते अनधिकृत झोपड्या होत्या. त्या अनधिकृत झोपड्यावरती आज आणि 2-3 दिवसाचे कालपासून जी कारवाई आहे ती अजूनही कारवाई सुरू आहे. कुठे ना कुठेतरी इकडचे जे पोलीस अधिकारी असेल, JRP रेल्वे अधिकारी असेल, यांनी एक मोठी कारवाई इथे केलेली आहे. आपण इथे पाहू शकतो की JCBच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांवरती कारवाई केलेली आहे. आणि विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांवरतीच कारवाई केलेली आहे. आणि ते 100 झोपडे जे अधिकृत आहेत त्यांना कुठेतरी ते संरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ही कारवाई अजून 2 दिवस चालणार आहे असं माहिती भेटत आहे. पण कुठे ना कुठेतरी रेल्वेच्या लागत जे झोपडपट्ट्या होत्या त्या कुठेतरी जमीनदोस्त केल्यात आहे. आपण पाहू शकतो की बँड्रा पूर्व हा एक IT हब आहे. तिथे मोठ्या प्रमाणात IT हब मानला जातो. मोठे मोठे कंपनीज असेल किंवा मोठे मोठे IT सेक्टरची आता बँड्रा साईडला शिफ्ट होत आहेत आणि ते टाउन मधून बँड्राला येत आहेत. आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की मोठी कारवाई दिसून येते. आणि इकडच्या लोकांचं हेच म्हणणं आहे की ही जी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जी कारवाई आहे खूप चांगली कारवाई. कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात जी कनेक्टिव्हिटी आहे बँड्रा स्टेशन ते बँड्रा टर्मिनल त्याचा कुठेतरी हा कारवाईमध्ये फायदा होणार. येणाऱ्या काळात बँड्रा टर्मिनसला इथे जोडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.